नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एन स्टडी महाराष्ट्र या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हेच बघणार आहे की होमगार्ड म्हणजे काय, होमगार्डला वेतन किती असतं, त्याच्यानंतर भोजन भत्ता किती दिला जातो, साप्ताहिक कवायती भत्ता किती असतो, किसा भत्ता किती असतो, त्यांचं ट्रेनिंग कसं असतं, त्यांना किती दिवसासाठी घेतलं जातं, किती वर्षासाठी घेतलं जातं, त्याच्यानंतर हे कायमस्वरूपी त्यांना कामावर बोलवलं जातं का, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। कीप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये समजेल की तर बघा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड म्हणजे काय। होमगार्ड हे सहाय्यकारी दल असून पोलीस दलाला अंतर्गत सुरक्षा राखणीकरिता सहाय्य करणे हे होमगार्ड संघटनेचे प्रमुख कार्य असते। मग त्याच्यामध्ये कोणती कामं असतात होमगार्डला, तर बघा पोलीस दलाला सहाय्यकारी म्हणून काम करणे, त्याच्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणे, त्याच्यानंतर बघा कुठे हल्ले झाले असेल, कुठे दंगल झाले असेल तर त्या ठिकाणी तिथं बोलवलं जातं त्यांना, त्याच्यानंतर बघा अपघाताच्या ठिकाणी, नंतर त्याच्यानंतर बघा संप किंवा अन्य कारणांचे दैनंदिन व रोजचे कामकाज बंद पडले असता विविध आवश्यक सेवा चालू ठेवण्यासाठी दृष्टीने वाहन नियंत्रण, दळणवळण, संवाद, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा यांसारख्या अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यासाठी मदतीसाठी त्यांना बोलवलं जातं। त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठं निवडणूक असेल किंवा आचारसंहिता लागली असेल त्या ठिकाणी पोलीस बल हे खूप कमी असतं, त्याच्यासाठीही त्यांना बोलवलं जातं। तर बघा त्याच्यामध्ये बघा होमगार्डला पगार किती असतो, तर बघा होमगार्ड सदस्यांना बंदोबस्ताच्या काळात प्रतिदिन 570 रुपये कर्तव्य भत्ता असतो, त्याच्यानंतर 100 रुपये हा त्यांचा भोजन भत्ता असतो। त्याच्यानंतर बघा तुमचं 45 दिवसाचं ट्रेनिंग असतं, ज्यावेळेस तुम्ही जॉईन होता त्यावेळेस तुम्हाला 45 दिवसाचं ट्रेनिंग असतं, त्या ट्रेनिंगमध्येही तुम्हाला पेमेंट असतं। त्याच्यामध्ये बघा प्रशिक्षण काळामध्ये 35 रुपये हा किसा भत्ता असतो, त्याच्यानंतर बघा 100 रुपये हा भोजन भत्ता असतो, साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये कवायती भत्ता दिला जातो। अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट असतं। याच्यामध्ये बघा तुम्हाला डेली कामावर बोलवलं जात नाही, ज्यावेळेस कोणतं म्हणजे निवडणूक असेल किंवा कोणते आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे कोणतं दंगल वगैरे झाली असेल त्यावेळेस तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस तुम्हाला बोलवलं जातं कामावर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर एक आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी, होमगार्ड जे बी पोलीस असतील त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। तर बघा होमगार्ड अर्थात राज्याचे गृहरक्षक दलासंबंधित राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। त्याच्यामध्ये बघा होमगार्डना आता सलग 6 महिने काम दिले जाणार आहे आणि त्यांच्यासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तर याच्यामध्ये बघा तसेच 3 वर्षांनी केली जाणारी त्यांची नोंदणी आता बंद करण्यात आली आहे। त्याच्यानंतर अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील सर्व होमगार्ड पोलिसांना होणार आहे। याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आधी म्हणजे आत्ता पण चालू आहे की 3 वर्षानंतर डबल नोंदणी करावं लागत होती। जे आत्ता होमगार्डमध्ये काम करीत आहेत त्यांना 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्यांना डबल नोंदणी करावं लागत होती, तर ते आता बंद करण्याची देवेंद्र फडणवीस सरांनी एक घोषणा केलेली आहे, सरकारकडे मागणी केलेली आहे। त्याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि होमगार्डना आता सलग 6 महिने काम दिले जाणार आहे। म्हणजे आधी कसं होतं, ज्यावेळेस काम असेल त्याच वेळेस होमगार्डना बोलवलं जात होतं, पण आता तसं न करता आता 6 महिने त्यांना कंपल्सरी काम दिलं जाणार आहे। म्हणजे वर्षातून 6 महिने, कधीही 6 महिने त्यांना कंटिन्यू काम दिलं जाणार आहे। तर बघा ही एक आनंदाची बातमी आहे होमगार्ड पोलिसांसाठी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड ही एक खूप चांगली नोकरी आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शेती किंवा व्यवसाय करत ही नोकरी करू शकता। होमगार्ड ही खूप चांगली नोकरी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे की पोलीस भरतीसाठी भत्ता किंवा पगार किती असतो, त्यांना भत्ता कसा असतो, हे सर्व डिटेल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे। तुम्ही आत्तापर्यंत आपल्या एस एन स्टडी महाराष्ट्र या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।